नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता बघा, पुरुष असू द्या किंवा महिला असू द्या, प्रत्येकाला वाटतं की आपला चेहरा सुंदर असावा, गोरा असावा, चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग धब्बे नसावे, पिंपलचे डाग किंवा वांगाचे डाग नसावे. आणि बघा, जर कधी आलेच वांगाचे डाग तर आपण किती सगळा खर्च करतो, पार्लरमध्ये जातो, डॉक्टरकडून वेगवेगळ्या क्रीम देखील आणतो, भरपूर असे पैसे देखील खर्च करतो, पण तरीही तुम्हाला काहीच रिझल्ट बघायला मिळालेला नसेल तर एकदा हा व्हिडिओ नक्की बघा, कारण मी तुमच्यासाठी अतिशय सोपा उपाय आज शेअर करणार आहे. कितीही वांगाचे डाग असतील, पिंपलचे डाग असतील, अगदी चुटकीसरशी गायब कसे करायचे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि या ठिकाणी बघा, घरगुती पद्धतीनेच आपण काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. खूप जास्त खर्च करायची देखील गरज नाही. आणि तुम्ही माझा चेहरा बघा, मी तुम्हाला अगदी जवळून माझी स्किन या ठिकाणी दाखवत आहे. कुठल्याही प्रकारचा फिल्टर किंवा कुठल्याही प्रकारचा मेकअप मी या ठिकाणी केलेला नाही आहे. तुम्हालाही असा वांगाचे डाग फ्री जर चेहरा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे लागणार आहे ते म्हणजे तांब्या पितळांची भांडी. आता ह्या तांब्याच्या भांड्यांमध्ये असे काही घटक असतात जे की आपले वांगाचे डाग चुटकीत गायब करणार आहे. पण याचा वापर कसा करायचा किंवा कशा पद्धतीने हे लावायचं, तयार करायचं ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील आणि लवकर त्याचा रिझल्टही बघायला मिळेल. तर बघा, मी या ठिकाणी घेतलेलं आहे पितळाचं ताट. तुमच्याकडे तांब्याचं असेल, तांब्याचा किंवा पितळाचा कुठलंही तुम्ही वापरू शकतात. मी या ठिकाणी जे जायफळ असतं ते जायफळ या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि बघा, जायफळ आपल्याला अशा पद्धतीने किसणीच्या मदतीने किसून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च करण्याची आपल्याला या ठिकाणी बिलकुल गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही रेमेडी मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी की बनवायलाही खूप सोपे आहे, सोबतच याचा रिझल्टही खूप छान येतो. आणि जायफळ हे स्किनसाठी किती चांगलं असतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची देखील गरज नाही आहे, कारण सगळ्यांना ते माहीतच आहे. बघू शकतात, मी अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये जायफळ जे आहे किसणीच्या मदतीने अशी पावडर जी आहे बनवून घेतलेलं आहे, खिसून घेतलेलं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज असेच भरपूर नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा, मी या ठिकाणी ज्या जायफळामध्ये अगदी थोडंसं आपल्याला दूध ॲड करायचं आहे आणि त्यानंतर मी घेतलेला आहे तांब्याचा तांब्या. आता बघा, तुम्ही तांब्याचं कुठलंही भांडं घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं दूध जे आहे यामध्ये ॲड करत जायचं आहे. आणि तुम्हाला जितका वेळा हे गोल गोल फिरवता येईल तितक्या वेळा तुम्ही हे फिरवू शकतात. म्हणजे अगदी 100 वेळा जरी फिरवलं तरी खूप छान आहे. जेवढं तुम्ही याला गोल फिरवाल तेवढं तुम्हाला छान रिझल्ट बघायला मिळणार आहे. कारण आपण ज्यावेळेस हे जायफळासोबत एकत्र करतो, गोल गोल फिरवतो, आपण त्यावरती घासतो, त्यावेळेस ते जायफळ आणि ह्या तांब्यामधले जे काही घटक असतात ते ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळी एक प्रकारची रेमेडी, एक प्रकारची रिॲक्शन तयार होते. आणि त्यामुळे आपले जे वांगाचे डाग असतात ते लवकरात लवकर रिमूव्ह होतात, लवकरात लवकर ब्राईट होतात. आणि बघा, अशा पद्धतीने मी जेवढं तुम्हाला फिरवता येईल, जेवढा वेळ तुम्हाला याला देता येईल तेवढा वेळ हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आता हे जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही मला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठ पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, आता मी या ठिकाणी भरपूर वेळा हे गोल असं फिरवून घेतलेलं आहे. आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे दूध जे आहे ते आपल्याला जास्त होऊ द्यायचं नाही, अगदी थोडंसं दूध ॲड करायचं आहे. आता बघू शकतात, ही जी आपण पेस्ट तयार केलेली आहे ती एका माणसासाठी भरपूर असणार आहे. बघू शकतात, मी व्यवस्थित आता हे सगळं एका ठिकाणी गोळा करून घेत आहे. आणि बघा, खूप जास्त प्रमाणात जर दूध टाकलं असतं तर नुसतं दूधच हे झालं असतं. त्यामुळे आपल्याला दूध जे आहे ते खूप जास्त टाकायचं नाही, अगदी थोडं करून दूध यामध्ये ॲड करायचं आहे. आणि बघा, तांब्याचं भांडं घ्या किंवा पितळाचं घ्या, कुठल्याही प्रकारचं भांडं तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. पण हे स्किप करायचं नाही, आपल्याला जे तांब्या पितळाची भांडी जे आहे त्यामध्येच हे बनवायचं आहे. आता बघा, मी हे एका वाटीमध्ये व्यवस्थित काढून घेणार आहे. पण त्या अगोदर बघा, मी अगदी थोडीशी जी कॉफी आहे, कॉफी पावडर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की कॉफी पावडर आपल्या चेहऱ्याला खूप
ब्राईट बनवते आणि जे काही वांगाचे डाग असतात ते सुद्धा ब्राईट लवकरात लवकर होण्यासाठी आपण या ठिकाणी कॉफी पावडरचा देखील वापर करत आहे. आता बघा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने. खूप जास्त गोष्टी किंवा खूप जास्त महागड्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बिलकुल ॲड करायच्या नाही. अगदी घरगुती पद्धतीने आणि अगदी कमी खर्चामध्ये ही रेमेडी तयार होणार आहे. एकदा नक्की वापरून बघा आणि रिझल्ट ज्यांनी कोणी याच्या आधी ही रेमेडी वापरलेली असेल, ट्राय केलेली असेल, त्यांना रिझल्ट भेटलेला असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुमची एखाद्या कोणाची कमेंट बघून इतरांचा देखील फायदा होऊ शकेल. आणि बघू शकता तशा पद्धतीने वाटीमध्ये याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. खूप जास्तही नाही बनवायचं, कारण एका माणसासाठी हे पुरेसं असं. जायफळ जे आहे जास्त प्रमाणात घ्यायचं नाही. अगदी मी घेतलं होतं तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला जायफळ घ्यायचं आहे. आणि जायफळ अजिबात स्किप करू नका, कारण आपल्याला ज्या मी गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला स्किप करायची नाही आहे. आता बघा जायफळसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती जर पिंपलचे डाग जर आलेले असेल किंवा पिंपल जर येत असेल तुमच्या चेहऱ्यावर, तर तुम्ही त्यासाठी देखील ह्या जायफळचा वापर करू शकतात. आता बघा व्यवस्थित मी या ठिकाणी एक कापूस घेतलेला आहे. कॉटनचा तुकडा म्हणजे कापूस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि कापसाच्या मदतीने व्यवस्थितरित्या याला आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. आता बघू शकतात मी तुम्हाला चेहऱ्यावरती अप्लाय करून दाखवत नाही आहे, जस्ट हातावरती लावून दाखवते, कारण मला हे थोड्या वेळानंतर लावायचं आहे, म्हणून मी आता व्हिडिओ बनवताना हे तुम्हाला लावून दाखवत नाही आहे. बघू शकता तशा पद्धतीने आपल्याला हे चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. हवं तर तुम्ही याला 5-10 मिनटं असं भिजत ठेवू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनटं हे चेहऱ्यावरती ठेवायचं आहे. थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर असणार आहे. एकदा जरी तुम्ही याचा वापर केला तरीही तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळणार आहे. आणि प्लीज आपल्या मित्रपरिवारास देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमच्याही घरामध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये कोणाला वांगाचे डाग किंवा पिंपलचे डाग जर आलेले असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि तुमची स्किन कुठल्याही टाईपची असू द्या किंवा ऑइली असू द्या किंवा स्किन टोन कुठल्याही टाईपच्या स्किनवरती तुम्ही हे अप्लाय करू शकतात. यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, कारण हे अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेलं आहे. 10-15 मिनटं चेहऱ्यावरती ठेवायचं आहे आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तुम्ही याला दिवसातून एकदा लावू शकतात किंवा आठवड्यातून 3 वेळा जरी लावलं तरीही भरपूर होईल. आणि बघा स्किन अगदी ग्लोविंग बनते. कुठल्याही प्रकारच्या क्रीमची, फाउंडेशनची किंवा मेकअपची तुम्हाला यानंतर गरज लागणार नाही आहे, कारण यामुळे खूप जास्त स्किन जी आहे ती ब्राईट होते. मी स्वतः याचा ट्राय केलेला आहे आणि रिझल्ट तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला नक्कीच वाटलेलं असेल की हे खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. माझ्या मानेचा आणि स्किनचा डिफरन्स तुम्ही स्वतःच बघा. अगदी पॉवरफुल ही रेमेडी असणार आहे. नक्की ट्राय करून बघा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.